नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 4. विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा. श्री गणेशाय नमः. शिवपूजनाचा अगाध महिमा वर्णन करत असताना सूत सांगतात की, भक्तगण हो, शिवनाम आणि शिवपूजन ही खरोखरच सर्व पाप ताप ह्याचे हनन करून पुण्यपदरी बांधून देणारी उपासना आहे. केवळ शिवासमोर मरण आलेल्या जीवांचेही कसे कल्याण होते, त्या योगे त्या जीवांना राज्य सुख कसे प्राप्त होते, हे सूत या अध्यायात किरात देशाचा राजा विमर्शन आणि राणी कुमुदवती यांच्या कथेतून सांगतात. राणीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राजा विमर्शन तिला आपल्या आणि तिच्या मागील जन्माची कथा सांगतो. प्रिये, गतजन्मी मी श्वान योनीत असताना आणि तू कपोत पक्षिणी असताना आपल्याला एका शिवालयाच्या दारात मृत्यू आला. प्रसंगानुरूप प्रदक्षिणा घडल्या. अंतकाळी शिवदर्शन घडले. त्यामुळे या जन्मी आपण राजा राणी झालो, हे भाग्य भोगतो आहोत. इतकेच नव्हे तर गतजन्मीची पुण्याई आणि इहजन्मीची शिवोपासना याच्या बळावर विमर्शन राजा राणीला आपल्या पुढील 6 जन्मांचीही भविष्यवाणी सांगतो. पुढील जन्मात मी कोणकोणत्या देशांचा राजा असेन, तू कुणाकुणाची कन्या असशील, प्रत्येक जन्मात आपलीच जोडी कशी असेल, हा सारा वृत्तांत राजा राणीला निवेदन करतो. सूत सांगतात की, हे गतजन्माचे स्मरण आणि पुढील जन्माचे भाकीत सांगण्याची दिव्य दृष्टी राजाला प्राप्त होते, कारण त्याची शिवोपासना. या शिवोपासनेचे महत्व वर्णन करून सांगताना सूत आणखी एक सुंदर कथा निवेदन करतात. उज्जयिनी नावाच्या एका नगरीत चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. राजा चंद्रसेन हा शूर, पराक्रमी, प्रजादक्ष आणि लोककल्याणकारी राजा होता. तसाच तो महान शिवभक्त होता. न्यायनीती आणि धर्माचरण करणारा राजा नित्य श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा सेवा करीत असे. राजा चंद्रसेन ह्यास त्याचा एक मित्र मणिभद्र याने एक दिव्य मणी दिला होता. त्या दिव्य मण्याची अशी ख्याती होती की त्या मण्याच्या स्पर्शाने धातूचे सोने होत असे. तसेच या मण्याच्या साध्या दर्शनाने सुद्धा अनेक लोकांच्या असाध्य व्याधी ताप दूर होत होते. लोक व्याधीमुक्त, रोगमुक्त, क्लेशमुक्त होत होते. या दिव्य मण्याच्या अस्तित्वामुळेच चंद्रसेन राजाच्या नगरीत सर्वत्र सुख शांतता होती. नगरीत सुबत्ता शांतता नांदत होती. प्रजा सुखी समाधानी होती. पर्यायाने राजा चंद्रसेन नित्याची शिवोपासना अधिक दृढतेने करू शकत होता. पण म्हणतात ना की धन हे जसे सुखदायक तसेच ते कष्ट आणि चिंतादायकही असते. चंद्रसेन राजाच्या बाबतीत सुद्धा तसेच घडले. हा सौख्य सुबत्ता देणारा दिव्यमणीच राजाला शत्रू निर्माण व्हायला, परचक्र यायला, युद्ध व्हायला कारणीभूत ठरला. त्याचे असे झाले की उज्जयिनी नगरीत एवढी शांती, सुख, सुबत्ता कशी, हे रहस्य जेव्हा आजूबाजूच्या इतर राजांना कळले, तेव्हा ते सारे जण एक झाले. तो दिव्यमणी हस्तगत करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न चालू केले. अखेर मागणी करून हवे ते मिळत नाही म्हटल्यावर इतर राजांनी एकत्र येऊन चंद्रसेनाच्या नगरीला वेढा घातला. युद्धाला पुकारले. त्यावेळी राजा चंद्रसेन शिवोपासनेत मग्न होता. त्याने आपला सर्व भार महाकालेश्वरावर घातला. पूजा सोडली नाही का ध्यान बैठक मोडली नाही. इकडे राजाचा प्रधान हा मात्र शत्रूशी झुंज देत होता. राज्यावर युद्धाचे संकट आले असताना सुद्धा एक राजा एवढ्या शांत आणि एकाग्र चित्ताने शिवोपासना कशी करू शकतो, हे पाहण्यासाठी आणि आपल्या नगरीचे रक्षण करावे म्हणून श्री महाकालेश्वराला प्रार्थना करण्यासाठी अनेक प्रजाजन मंदिरात जमा झाले.
त्यातच एक तरुण विधवा गवळण आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन तेथे आली. राजाची ती भाव अवस्था, ते शिवपूजन, एकाग्रता पाहून तो छोटा मुलगा प्रभावित झाला. घरी परत गेला तरी ते दृश्य त्या मुलाच्या डोळ्यापुढून हलत नव्हते. आई घर कामात रमली आहे हे पाहून तो मुलगा अंगणात खेळू लागला. खेळ कसला तर त्याच शिवपूजेचा. एका दगडालाच शिवलिंग मानून शिव शिव म्हणत तो मुलगा त्या देवपूजेच्या खेळात इतका रममान झाला की आईने अनेक हाका मारून जेवायला बोलावले तरी तो घरात आला नाही. त्याचे ध्यान मोडले नाही. आई रागावली. तिने ती पूजा मोडली. त्याने मुलगा दुःखी कष्टी झाला. रडू लागला. रडता रडता मूर्छित झाला. भानावर येताच त्याने शिवनामाचा टाहो फोडला. त्याबरोबर एक नवल घडले. बालभक्ताच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या भोलेनाथांनी त्याच जागी एक रत्नजडित भव्य दिव्य मंदिर निर्माण केले. ते पाहून बालकासह सर्वांनाच अपूर्व आनंद झाला. ही वार्ता राजद्वारी गेली. राजा चंद्रसेनही तिथे धावत पळत शिवदर्शनाला आला. शत्रू शरण आले. सर्वांना आनंद झाला. त्यावेळी तिथे शिव अवतारी रामभक्त हनुमान प्रकट झाला. हनुमंताने त्या बाल शिवभक्ताला अनेक मंगल आशीर्वाद दिले. त्या मुलाचे श्रीकर असे नाव ठेवले. हनुमंत कृपेने तोच बालक सर्वज्ञ झाला. अध्याय 4 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.